रेडिओ मनभावन 90.8 ऐकणाऱ्या सर्व प्रेक्षकांना श्रोत्यांना डॉक्टर चारुलता पाटील यांचा नमस्कार. मी ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट आहे. भुसावळ येथे प्रॅक्टिस करते गेल्या 25 वर्षापासून. आज आहे इंटरनॅशनल वुमन्स डे आणि ऐकत असणाऱ्या सर्व माझ्या महिला मैत्रिणींना, भगिनींना सर्वांना इंटरनॅशनल वुमन्स डेच्या, जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. आज मी इथे आहे तुमच्याशी काही गप्पा मारण्यासाठी, काही ॲज अ डॉक्टर मी तुम्हाला काही सांगू इच्छिते. आणि आजच्या दिवसाशिवाय दुसरा कोणता दिवस असू शकतो की जिथे आपण स्वतःबद्दल ऐकायला किंवा आपल्याला काही आवडेल. महिलांबद्दल बोलायला आवडतं आणि महिलांना आपल्याबद्दल स्वतःबद्दल ऐकायलाही आवडतं. या वर्षाच्या वुमन्स डेची थीम आहे इन्व्हेस्ट इन वुमन अँड ॲक्सिलरेट प्रोग्रेस. इन्व्हेस्ट इन वुमन म्हणजे आपल्या ऑलमोस्ट 49% इंडियामध्ये फिमेल्सचा पॉप्युलेशनमध्ये आपला रेशो आहे. थोडासा कमी आहे, पण आहे तोही भरपूर आहे. तर तो वाढवण्यासाठी प्रयत्न करणारच आहोत आपण. तर या 49% जे वुमन आहे किंवा महिला आहेत त्यांच्या सशक्तीकरणासाठी, त्यांना इन्स्पायर करण्यासाठी, त्यांना कॉमन रूटमध्ये ॲक्सेप्ट करण्यासाठी दरवर्षी वुमन्स इंटरनॅशनल डे साजरा केला जातो आणि त्यानिमित्ताने प्रयत्न होतात वर्षभर. आज आपण बोलणार आहोत वुमन हेल्थबद्दल. आता महिला आहेत, महिलांना आरोग्या निगडीत अशा समस्या खूप असतात आणि त्या कशा प्रत्येक आपण बघूया की एज वाईज कसे प्रॉब्लेम्स असतात. लहान मुलांना रेग्युलर जे इन्फेक्शन्स होतात किंवा वाढत्या वयाच्या समस्या असतात त्या असतात. पण टीनएजर्स जसे आपण बनतो 13-14 एजमध्ये जे पदार्पण होतं मुलींचं, त्याच्यानंतर त्यांना हॉर्मोनल प्रॉब्लेम्स सुरू होतात. त्यांना PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम नावाचे जो आजार आहे तो आजकाल वाढलेला असतो. त्याच्यासोबत ओबेसिटी हा एक वाढता प्रकार आहे. अजून थकवा जाणवणं, नैराश्य जाणवणं, चिडचिड होणं. आजकालच्या कॉलेजच्या तरुणींमध्ये पण हे बऱ्यापैकी प्रमाण जास्त आहे. टीनेज नंतर आपण येतो मिडल एजेड वुमनमध्ये, महिलांमध्ये. त्यांच्यामध्ये आपल्याला ब्लड प्रेशर, थायरॉइड इश्यूज, डायबेटीस आहे, ओबेसिटी आहे, पुन्हा अर्ली ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे लवकरच गुडघ्याची किंवा बऱ्यापैकी जॉईंट्सची झीज होणं हे आजकाल दिसून येतं. हे सगळे प्रकार पुढे ओल्ड एजमध्ये कंटिन्यू राहतात हे सगळे आजार. आणि मोबिलिटी किंवा चलनवलन कमी होणं किंवा चालण्यामध्ये प्रॉब्लेम्स येणं, बेड रिडन होणं, इतर आजार वाढणं हे ओल्ड एजचे प्रॉब्लेम्स आहेत. तर आजकाल हे प्रमाण का वाढतं आहे? सर्वात मोठं कारण आहे की आजकाल सगळे आजार जे महिलांमध्ये वाढलेले दिसतात अगदी अर्ली एजमधून, त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की आपली जीवनशैली. पूर्वीच्या जीवनशैलीपेक्षा आजकालची जीवनशैली खूप बदललेली आहे. पूर्वी खूप कामं करायला लागायची घरामध्ये, गाड्या उपलब्ध नव्हत्या, सायकल चालवायचे लोक, पायी चालत जायचे. सगळी घरातली कामं जी होती, ग्राइंडिंग, झाडू, पोछा, धुणं, कपडे धुणं, हे सगळं इझी, सगळं हाताने करायला लागत होतं. आणि आता ते सगळं बंद झालं आहे. घरातनं बाहेर पडलो की आपण गाडीवर जातो, कुठेही जाताना आपण गाड्या यूज करतो. चालणं फिरणं तर बंदच झालं आहे. दुसरं कारण असं आहे की जंक फूड जे आपण खातोय सध्या, फास्ट फूड पण म्हणता येईल त्याला, या जंक फूडमधून आपल्याला कॅलरीज अतिशय जास्त प्रमाणात मिळत आहेत, पण तो खर्च नाही होते. कॅलरीज मिळतात आणि आपण त्या खर्च नाही करत आहेत, म्हणजे शरीरामध्ये फॅट वाढणारे आणि ओबेसिटी वाढणार. पुन्हा ओबेसिटीचं एक मोठं कारण आहे की स्ट्रेस, जो ताणतणाव असतो. अगदी शाळेतल्या मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सर्वांना कुठल्या प्रकारचा ताणतणाव जाणवतो. अभ्यासाचा असो, जॉबचा असो, कौटुंबिक तणाव असो, ह्या सगळ्या तणावांमुळे आपले हार्मोन्स इम्बॅलन्स होतात आणि त्याचा परिणाम आपल्या हेल्थवर होतोय. पुरेशी झोप नसणं, गॅजेटचा अति वापर करणं, हे पण त्याच्यामध्ये आलंच. आता हे जे सगळे लाईफस्टाईल डिसीजेस आहेत त्याच्यातनं आपण बाहेर कसं येणार आहोत? तर एक छान वाक्य आहे जे मला नेहमीच आवडतं की लाईफस्टाईल डिसीजेस शुड बी डेल्थ विथ लाईफस्टाईल चेंजेस.
म्हणजे आपल्याला लाईफस्टाईलमुळे जर आलं आहे तर हे आजार आपल्याला टाळण्यासाठी किंवा त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये सुधार केला पाहिजे. सो कम आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन. जे अगदी आरामात गाडीवर बसलो आणि चाललो, ह्याच्यापेक्षा नक्कीच तुम्ही थोडंसं पायी चालत जा. जवळ कुठे जायचं असेल तिथे लिफ्टचा वापर करण्याऐवजी आपण जिने चढू शकतो. काही घरातली कामं स्वतः करू शकतो. आणि याच्यासोबत व्यायाम करणं, चांगलं डाएट देणं, चांगलं अन्न खाणं, पौष्टिक अन्न खाणं, चांगली झोप घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. पॉज करा. खूप ड्रायनेस येत आहे. आता याच्यावर सोल्युशन म्हणजे एक्सरसाइज. सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे एक्सरसाइज करणं. सगळे मला विचारतात कुठल्या प्रकारचे व्यायाम करू आम्ही. तर प्रत्येक ग्रुपनुसार, प्रत्येक वयानुसार वेगवेगळ्या व्यायाम उपलब्ध असतात. मी व्यायामाबद्दल सांगताना सांगेल की त्याच्यामध्ये काही प्रकार असतात ठराविक, ते आपल्याला समजले पाहिजे. एक असतो एरोबिक एक्सरसाइज, ज्याच्यामध्ये आपलं हार्ट आणि लंग्स हे याला स्ट्रेंथनिंग केलं जातं किंवा याच्या सुदृढतेसाठी ते व्यायाम असतात. एरोबिक एक्सरसाइजेसमध्ये कॅलरी लॉस पण होतो आणि आपली फॅट बर्न पण होतं. म्हणजे आपलं ओबेसिटी किंवा आपलं वजन कमी करण्यासाठी हे फार उपयोगी असतात. तर एरोबिक एक्सरसाइजेसमध्ये काय काय असतं त्याच्यामध्ये येतं वॉकिंग आहे, रनिंग आहे, स्विमिंग आहे, सायकलिंग आहे, झुंबाच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या पूर्ण एरोबिक असतात. इवन दोरीच्या उड्या, सिंपल घरातल्या घरात करता येण्यासारखे हे सगळे उपाय आहेत. आणि कुठला पण स्पोर्ट्स, तुम्ही क्रिकेट खेळा, खो खो, फुटबॉल असा, कबड्डी खेळा, कुठला पण जो स्पोर्ट ज्याच्यामध्ये हालचाली होतात, हे सगळे एरोबिक एक्सरसाइजेस आहेत. तर हे करणं सगळ्यांना खूपच जरुरी आहे. एरोबिक एक्सरसाइजेसमध्ये आपल्या पूर्ण शरीरामध्ये सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे होतं. शरीराच्या प्रत्येक सेलपर्यंत ऑक्सिजन पोचतो. पूर्ण प्रत्येक सेल ॲक्टिवेट झालेली असते. आपली कॅलरी म्हणजे फॅट बर्न होत राहतं आणि जेवढे आपण कन्झ्युम केलेले असतात, खाण्यामधून जेवढे कॅलरीज मिळतात ते आपण बर्न करू शकतो. दुसरा हा प्रकार आहे. आता हे सगळे एरोबिक एक्सरसाइजेस करण्यासाठी तुम्हाला कुठेतरी एक बेस लागणार आहे. तुम्ही असंच नाही की येऊन मी उद्यापासून रनिंग सुरू करेल असं नाही होऊ शकत. त्याच्यासाठी तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा वेट ट्रेनिंग जे म्हणतात ते पण खूप जरुरी आहे. प्रत्येक स्पोर्ट्समध्ये बॅकग्राऊंडला स्ट्रेंथ ट्रेनिंग पाहिजेच. म्हणजे तुमचे जर स्नायू चांगले राहतील, तुमचे जर स्नायूंची स्ट्रेंथ चांगली असेल तर तुम्हाला इंजुरीज होणार नाही. हे जे एरोबिक एक्सरसाइजेस करताना इंजुरीज होणार नाहीत. तर वेट ट्रेनिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग आपण कसं करू शकतो? बॉडी वेट एक्सरसाइजेस असतात, जसे आहेत स्क्वॅट्स करतो आपण, पुशअप्स आहे, पुलअप्स आहेत, काही क्रंचेस आहेत, खूप प्रकार असतात जे बॉडी वेट, आपल्या बॉडी वेटने केलेले एक्सरसाइजेस ते पण वेट ट्रेनिंगमध्ये येतील. दुसरं वेट घेऊन केलेले, घरी आपल्या घरी डंबेल्स असू शकतात, केटल बेल असते, काही वजनं असतात ती उचलून पण आपण करू शकतो. आणि तिसरं जिममध्ये जाऊन मशीनच्या साह्याने. तर हे सगळे वेट ट्रेनिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइजेस आहेत. ह्याच्याने आपले मसल्स किंवा स्नायू जे आहेत ते स्ट्रॉंग होतील, त्यांच्यामध्ये ताकद वाढतात, ते आपल्या जॉईंट्सला चांगल्या प्रकारे सपोर्ट करतात आणि त्याच्यामुळे आपली इंजुरीचे प्रमाण कमी होईल. ज्या अपघात होऊ शकतात एरोबिक एक्सरसाइजेस करताना. आणि आपलं शरीर पण सुदृढ दिसतं. जेव्हा आपले मसल्स जेव्हा चांगले असतात आपलं शरीर पण सुदृढ दिसणार. याच्यासोबत जरुरी आहे फ्लेक्झिबिलिटी. नुसतं स्ट्रॉंग मसल्स असून उपयोग नाही, आपले जॉईंट्स फ्लेक्झिबल पाहिजे. आपली पाठ आहे खूप महत्त्वाची, एक बॅक किंवा स्पाईन जो ज्याला आपण म्हणतो सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो फ्लेक्झिबल राहणं किंवा कुठल्याही जॉईंट्सच्या फुल रेंजमध्ये मुवमेंट्स होणं हे खूप महत्त्वाचे असतात. तर फ्लेक्झिबिलिटीसाठी आपण योगासनं करू शकतो आणि काही बॉडी वेट एक्सरसाइजेस पण त्याच्यात येतील. ह्याच्यासोबतच प्राणायाम आहे आणि योगामध्ये सूर्यनमस्कार खूप चांगला व्यायाम आहे. तर हे सगळे व्यायाम आपण आपापल्या शरीराच्या क्षमतेनुसार सुरू करायचे आहेत आणि हळूहळू वाढवत जायचे आहे. जिथे गरज असेल तिथे तुम्ही एक्सपर्ट कोचेसचा सल्ला घेऊ शकतात किंवा त्यांच्या ऑब्झर्वेशन खाली करावे, सुरुवात तरी करावी तशी.
आणि कोणी कुठला करायचा आहे तुम्हाला कुठला वेळ अवेलेबल आहे, तुम्हाला काय काय जमू शकतं याच्यावर तुम्ही ठरवू शकतात की आपण कुठला व्यायाम करू शकतो. जो व्यायाम करायचा तो कन्सिस्टंटली करायचा आहे. रेग्युलर कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे त्याच्यामध्ये. आज हा केला उद्या तो केला याच्यातनं काही आपल्याला फायदे होत नाही. नंतर करताना सुरुवात अगदी कमी प्रमाणात करून हळूहळू व्यायामाचं इंटेन्सिटी आणि ड्युरेशन वाढवू शकतात. व्यायाम करताना घ्यायची एक महत्त्वाची काळजी म्हणजे त्याच्यासोबत आपलं डाएट पण तुम्हाला कंट्रोल करायला लागेल. मी फक्त व्यायाम करतोय म्हणून मी हेल्दी राहील असं नसतं. तर तुमच्या डाएटमध्ये पण तुम्ही चांगले बदल घडवून आणा. काय खायचं आहे काय नाही, कशात किती कॅलरीज असतात, कशातनं किती प्रोटीन्स मिळतात, फायबर, मायक्रोन्यूट्रिएंट्स, हे सगळं आपल्याला थोडासा अभ्यास केला तर खूप इझी आहे. तर माझ्या मैत्रिणींना तुम्ही डाएटबद्दलही तुम्ही विचार करा की आपण दिवसभरात काय खातो, त्याच्यातनं किती कॅलरीज मिळत आहेत, आपण ते किती खर्च करतो आहे, हे सगळं तुम्हाला बघायला पाहिजे. आजकाल प्रोटीन्सचं प्रमाण जास्त वाढवलं पाहिजे असं म्हणतात जेवणामध्ये. तर त्याच्यावर नक्कीच तुम्ही विचार करा. प्रत्येक जेवणामध्ये प्रत्येक मीलमध्ये किती प्रोटीन आपल्याला मिळतं आहे. ते व्हेज सोर्सेसपासून असो की नॉनव्हेज असो, दिवसभरात आपल्या वजनाच्या 1 ते 1.5 ग्रॅम पर kg असं प्रोटीन आपल्या आहारात पाहिजे. त्याच्यासोबत फायबर किंवा मायक्रोन्यूट्रिएंटसाठी भाजीपाला, फ्रूट्स खाणं पण जरुरी आहे. कॅलरीज आपल्याला सगळ्या ह्याच्यातनं कॅलरीज मिळतातच. तर कुठल्या ह्याच्यातनं कॅलरीज मिळायला पाहिजे म्हणजे पोळी आहे, भात आहे, भाकरी खातो आपण, काही स्वीट्स खातो, हे सगळे खूप कॅलरीने भरलेले असतात. तर डाएटवरही तुम्ही विशेष लक्ष द्या. आता हेल्थबद्दल बोलताना स्ट्रेस मॅनेजमेंट बद्दल बोलणं खूपच जरुरी आहे. मैत्रिणींना तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की दिवसभर मी अशी बिझी असते, सकाळपासून आता हे करायचं आहे, नंतर ते करायचं आहे, असं खूप मी किंवा सगळ्याच आपल्या मैत्रिणी त्याच्यामध्येच दिवसभर असतात की आता हे झालं की ते काम आहे, ते काल झालं की दुसरं काम आहे. तर हे स्ट्रेस जो असतो, अभ्यासाचा ताण आहे, जॉबचा ताण आहे, तो कसा मॅनेज करायचा. तर एक त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं किंवा एक मला वाटणारं सोपी गोष्ट आहे की लेट गो. काही काही गोष्टी नाही झाल्या सोडून द्यायच्या. खूप परफेक्ट बनायचा प्रयत्न नका करू. प्रत्येक गोष्टीमध्ये परफेक्शन पाहिजेच असं नाही. जीवनाचा आनंद घ्या, जे तुम्ही काम करताय त्याचा आनंद घ्या आणि शेअर करा. तुम्हाला काही पण स्ट्रेस असतो, मानसिक असो काही असो, तो शेअर करायला मैत्रिणींसोबत आपले स्ट्रेस आहेत ना ते शेअर करायचे. एक सपोर्ट ग्रुप बनवला तर जास्तच छान. आपल्याला ज्या मैत्रिणी आपल्या नेहमीच्या असतात किंवा आपण त्यांच्याकडे मोकळेपणे बोलू शकतो, अशामध्ये जर तुम्ही सांगितलं तुमच्या प्रॉब्लेम्स, तर नक्कीच तुम्हाला चांगले सोल्युशन्स त्या देऊ शकतात. कधी पण फार कॉम्पिटेटिव्ह ह्याच्यात जायचं नाही. कॉम्पिटिशन पाहिजे पण हेल्दी कॉम्पिटिशन पाहिजे. ती करते एवढं म्हणून मी करते आहे, ती एवढं व्यायाम करते मी तेवढा करेल, ती एवढ्या पेसने पळते मी पळेल, हे तुमच्या हेल्थसाठी चांगलं नाही. सो बी इन द हेल्दी कॉम्पिटिशन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टाईम मॅनेजमेंट पण करायला शिका. टाईम मॅनेजमेंट म्हणजे काय, थोडंसं प्लॅन करायचं. उद्या मी काय स्वयंपाक बनवणार आहे याची तयारी जर मी आजच केली तर उद्या सकाळी उठून मला वेळ देता येईल. किंवा व्यवस्थित आपण सगळं मुलांचा टिफिन जर असतो सकाळी, तर रात्रीच मी थोडंसं प्लॅन करून ठेवलं तर मी सकाळी व्यायाम करून येऊन मी टिफिन बनवू शकते. प्रत्येक ह्याच्यामध्ये टाईम मॅनेजमेंट महत्त्वाची आहे. शेवटच्या 1-2 गोष्टी सांगायच्या आहेत. सगळ्या महिला वर्गांना, विशेषतः माझ्या तरुण मैत्रिणींना मी सांगू इच्छिते की झोप फार महत्त्वाची आहे. तुम्ही जर रात्री 12, 1, 2 वाजेपर्यंत गॅजेट्स मोबाईल घेऊन बघत राहाल, नेटफ्लिक्सवर काही सिरियल बघताय, काही दुसरे व्हॉट्सअपवर चॅट करतायत, तर तुमची झोप सगळी डिस्टर्ब होते. जे आपलं सर्कॅडियन रिदम असतं बॉडीचं ते फॉलो करायला शिका. तसं रात्री लवकर झोपणं, सकाळी वेळेमध्ये उठणं, दिवसभर ॲक्टिव्ह राहणं, चांगलं जेवण करणं, चांगली झोप घेणं, स्ट्रेस न घेणं हे फार महत्त्वाचं आहे. सगळ्यात शेवटी अजून एक सांगते, सोशलाइज व्हा. एकटं राहणं हे खूप
खराब असतात. बऱ्याच मिडल एजेड वुमनला लक्षात येत असेल. मुलं जेव्हा बाहेर शिकायला निघून जातात किंवा नवरा फार बिझी असतो जॉबमध्ये, तेव्हा घरी जेव्हा एकटं राहतो तेव्हा खूप बोर होतं किंवा काय करू काय नाही. मग आपण पुन्हा मोबाईलचा सहारा घेतो, टीव्हीचा सहारा घेतो. तर तसं न करता सोशलाइज व्हा, मैत्रिणींचा ग्रुप बनवा. लाईक माइंडेड जेव्हा मित्र मैत्रिणी एकत्र येतात तेव्हा खूप चांगल्या गोष्टी घडतात. सो सोशलायझेशन खूप जरुरी आहे. मी कालच एका मैत्रिणीची एक कविता वाचली, त्याच्यामधले 4 ओळी मला फार आवडल्या, त्या मी तुम्हाला सांगते शेवटी. आता सन्मानाचे हे सोहळे, आपण सगळ्या वुमन्स डेला खूप सन्मान मिळतोय. सन्मानाचे हे सोहळे गजबजलेले रान आपले, सर्वांसाठी जगताना जपा प्रत्येकीने भान आपले. या नोटवर मी आता ही माझं एक छोटंसं भाषण संपवते. तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा आठवण करून देईल की तुमच्या स्वतःच्या आरोग्याकडे जपा, आरोग्याकडे लक्ष द्या आणि स्वतःची काळजी घ्या. तुम्ही चांगले फिट राहिले, तुम्ही स्वस्थ राहिले तर तुमच्या कुटुंबाचं नक्कीच कुटुंबाकडे तुम्ही चांगल्या रीतीने लक्ष देऊ शकाल. धन्यवाद.